ये हमारी जो आदत है सिर्फ मांगते रहने की। हम में ताकत है बहुत कुछ देने की, हम देने की सोचते ही नहीं, मांगते रहते हैं। तो क्यों मांगे भाई? अपने बलबूते पे बहुत कुछ कर सकते हैं। बाप्पाच्या आगमनाची केवढी उत्सुकता आहे? यावेळी जरा मोठा भाऊ गेल्यामुळे आम्ही थोडेसे सगळे असे हिरमुसलेले आहेत. त्यामुळे नेहमी आपण ज्या पद्धतीनं करतो तसं काही होत नाहीये. पण बघूया, होईल. म्हणजे गणपती आणायचं की नाही इथपासून ठरत होतं. एक भाषा में मैं बोलूँगा क्योंकि मैं लगातार फिर मराठी फिर हिंदी ऐसे नहीं होगा. हाँ, सो कि भाई बड़ा भाई गुजरने की वजह से ज़रा इस बार गणपति लाए ना लाए सोच रहे थे, लेकिन फिर इस बार नहीं लाएंगे तो अगले बार लाएंगे. तो लाना तो है ही, तो चलो थोड़ी सी मायूसी तो होती है. जो बड़े भाई थे उनको मिस तो करते हैं, और वो तो होगा ही, क्योंकि ये अंदर का सब वो संभालते थे. वो फूल लगाने का काम मैं करता था. तो यहाँ आने के बाद पंडाल में तो उनकी कमी तो महसूस होगी, तो थोड़ी परेशानी होती है. देखेंगे कल से परसों से कैसे होता है. ये तो बड़ी धूमधाम से चलता है सब कुछ, शहनाई बजती है, ये है. लेकिन इस बार और काफ़ी एक मतलब सिर्फ बड़े भाई नहीं, एक दूसरे भाई समान. दूसरा हमारा एक दोस्त था, एक दिन ये गुजरे, दूसरे दिन वो गुजर गए. तो बाहर वो काम करते थे मेरे साथ फूल लगाने का, भाई अंदर करता था, तो वो थोड़ा सा तकलीफ हो रही है थोड़ी. जी, हम आपकी तकलीफ समझ सकते हैं, लेकिन जैसे आप तकलीफ में हैं वैसे महाराष्ट्र भी तकलीफ में है. आपके नाम फाउंडेशन ने जो काम किया उसके बारे में आप कुछ बताना चाहेंगे? नाम फाउंडेशन का काम तो वो चलते रहेगा, वो कभी ख़त्म नहीं होने वाला है. क्योंकि जिस तरह की तकलीफ़ें हैं, कभी बारिश नहीं है, कभी ज़्यादा बारिश है, कभी बारिश है फिर एक बार बोने के बाद फिर ये नहीं आ रहा, दोबारा बारिश नहीं हो रही है, तो वो दोबारा करने की बोना पड़ता है, तो उसके लिए पैसे नहीं है. तो तकलीफें तो है, वो तो काम तो करते रहना पड़ेगा. इस बार गणेश से क्या मांग करेंगे? हाँ, हम कभी किसी से मांगते नहीं है. अपने को जितना हो सके उतना हम करेंगे. मांगना मत. एक बार तुमको इंसान का जन्म दिया है, बहुत हो गया, उसको परेशान मत करो बार बार कुछ मांग के. तुम जो कुछ कर सकते हो वो करो ना. मांगते रहोगे तो कैसे रह चलेगा, है ना. ये हमारी जो आदत है सिर्फ मांगते रहने की. हम में ताकत है बहुत कुछ देने की, हम देने की सोचते ही नहीं, मांगते रहते हैं. तो क्यों मांगे भाई? अपने बलबूते पे बहुत कुछ कर सकते हैं, वो करते रहेंगे. एक फक्त प्रश्न विचारायचा की अभी पूरे महाराष्ट्र में आंदोलन चल रहे हैं, जगह जगह पे बहुत बड़ी रैलीज हो रही है और लोगों का उसको बहुत प्रतिसाद भी मिल रहा है. लाखों लोग आ रहे हैं मराठा आर्मी. आपको लगता है कि ये जो रैलीज है लोगों के मन में बहुत एक एंगर है, जो मुंबई में भी जो हुआ था उसके बारे में? भाई देखो, मैं जिसके ऊपर अन्याय होता है उसकी कोई जात नहीं होती. अन्याय करने वाला है उसकी कोई जात नहीं है. मैंने कभी जात धर्म माना नहीं है, लेकिन जो भी कोई गुनाहगार है उनको कड़ी से कड़ी सज़ा होनी चाहिए. वो कोई जात धर्म के हो, वो होनी चाहिए, और जितने जल्दी हो सके. नहीं तो क्या होता है, सालों साल गुजरते रहते हैं, उनको कोई सज़ा नहीं होती, गुजर जाते हैं. जिनके ऊपर अन्याय हुआ वो
बेचारे राह देखते रहते हैं कि कब होगा, आज होगा, कल होगा, परसों होगा। तो मुझे लगता है कि ऐसे केसेस हैं उनका हल जल्दी होना चाहिए, जितना जल्दी हो सके उतना निर्णय होना चाहिए। रही बात रैली की, मैं नहीं जानता, असंतोष तो होगा, जिस तरह से होता है वो मराठा है, दलित है, ब्राह्मण है, किसी पर भी जो अन्याय है तो अन्याय है। वो तो ऐसे थोड़ी है कि नहीं इसके ऊपर ज़्यादा, इसके ऊपर कम, ऐसा हम नहीं सोच सकते। हम बहुत जल्दी, हम जब कुछ हो रहा है, घट रहा है, तब हम आगे जाते नहीं हैं। हमारी जिम्मेदारी बनती है जब हमारे सामने कुछ घटता है तो हमको आगे जाना चाहिए, लेकिन उस वक्त हम कुछ करते नहीं। हमें एट्रॉसिटी का जो है नहीं, ये कायदा रद्द होना चाहिए, नहीं होना चाहिए। सीधी सी बात है, हमारे यहाँ अभी अंदर जाके देखोगे वो मोदक जो है, तो जो मुसलमान बैठी है वो हमारे यहाँ सामने जब झोपड़पट्टी थी वहाँ रहती थी, वो बना रही है मोदक। कौन से धर्म का है, जात का है, मैं नहीं जानता, और ना तो आज तक आपने मुझे कभी मेरी जात नहीं पूछी, मैं कौन हूँ, और ना तो मैं बताना चाहूँगा। भटक जाते हैं हम, मालूम नहीं है क्या। सियासतदान जो है हमारे मेमने की तरह हमको फटकारते रहते हैं, हम यहाँ भाग रहे हैं, फिर यहाँ भाग रहे हैं, यहाँ भाग रहे हैं। अन्याय जात पर या इसके पर नहीं है, वो व्यक्ति पर हुआ है, उसके बारे में कोई नहीं बोल रहा, उनको घर वालों के बारे में कोई नहीं बोल रहा। पुलिस पर जो अन्याय हो रहा है उनके बारे में कोई नहीं बोल रहा। बदतमीजी इतनी बढ़ने लगी है, जब तक कड़ी से कड़ी सजा नहीं होती तो ये नहीं रुकेगा नहीं। डर लगना चाहिए हमारे कानून का, वो होता ही नहीं। गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती अजूनही भडकपणा खूप आहे। यावर्षी सुद्धा आपण त्याच ट्रॅफिकच्या समस्या आणि त्याच सगळ्या गुंडगिरी आणि त्याच सगळ्या आरेरावीला सामोरं मला सण आला की आता भीती वाटते, काय कुठला अघटित होईल का, कुठं काय होईल का। सणाला किती आनंदी छान असावं, म्हणजे आता इतकं वाईट काहीतरी घडलेलं असताना सुद्धा आपण आणूया गणपती, त्यानिमित्तानं सगळे भेटतील, आपण बोलू, सुखदुःख आपले एकमेकांची वाटायची असतात। माहिती नसतं वर्षभरात कुणाच्या घरामध्ये काय झालेलं आहे। सणाचं सण पण कुठेतरी हरवत चाललेलं आहे, त्याला काय करणार आपण। तुम्ही आपण किती खर्च करतो, किती काय करतो, आपल्या आजूबाजूला जे काहीतरी घडतंय त्याचा आपल्यावर काही परिणाम होतो की नाही माणूस म्हणून मला माहिती नाही। आपण असं काय होत चाललेलं आहोत। म्हणजे मला खरंच असं वाटतं की अख्ख्या माटुंग्याचा एकच गणपती, अख्ख्या माईंचा एकच गणपती, म्हणजे जितकी स्टेशन तितके गणपती होतील, किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। आपण सार्वजनिक इतके गणपती, नमस्कार तर काय, मी गणपती नाही आणला आणि तरी नुसता नमस्कार केला तरी तो पोचतो, मला ते मी इथून करतोय का मनापासून। आपण असे देव वाटून घेतलेत सगळे, हा तुमचा, हा माझा, तसे आमचे सगळेच इतिहासातले सगळ्यात मोठ्या व्यक्ती आम्ही वाटून घेतल्या। हे तुमचे, हे तुमचे, हे तुमचे, हे माझे, हे ब्राह्मणांचे, हे मराठ्यांचे, हे दलितांचे, असं नसतं रे बाबा। सगळेच आपले
स्मारकं उभारली की संपलं असं नाही आहे. तो विचार आपण पुढे नेला का हे जास्त महत्त्वाचं आहे. मुळामध्ये माझ्या मनामध्येच मी तुला आता तू कुठल्या जातीवर ना आता कुठल्या ब्राह्मणाला सुद्धा मी म्हणजे ब्राह्मण नाही हे मी आधीच सांगतो, पहिले मी मानतच नाही, पण ब्राह्मणाला भटुरडा म्हणणं ही सुद्धा चूक आहे. हा सुद्धा ॲट्रॉसिटी कायतच नाही का. कोणालाही कुठल्या ह्याच्याप्रमाणे मी माझ्या व्यवसायाप्रमाणे आमचे जाती ठरल्या, मी जे काम करत होतो, पण अनुल्लेखानं कोणाचाही अतिशय गलिच्छ पद्धतीनं उल्लेख करणं ही चुकीचीच आहे. त्याला कायदा का लागतो. आमच्या माणूस म्हणून मनात का नाही की नाही बाबा मी तू कोण आहेस, तू अमुक आहेस का, तू इतक्या घाणेरड्या पद्धतीने मी त्याच्याशी का वागावं. आपण परीक्षेमध्ये कसे तुमचे मार्कावरनं तुमचं ठरतं ना, तुमची श्रेणी, तुम्ही थर्ड क्लासमध्ये आहात, सेकंड क्लासमध्ये आहात, फर्स्ट क्लासमध्ये आहात, डिस्टिंक्शनमध्ये आहात, हे तुमचं मार्काप्रमाणे ठरतं. तर तुमच्या बुद्धीवर तुमची आता जात ठरायला पाहिजे. आपल्याकडे काय बरं, कायदे करून कित्येक कायदे असे की ते करून सुद्धा त्याचा काही उपयोगच नाही आहे. त्यामुळे ते कायदा रद्द करणं काय आणि असणं काय यांनी काय काय होतंय. आम्हाला जे करायचं ते करतोच आम्ही. एकटा दुकट्या पोलिसावर कशी गाडी चालवतो. आता काल मी गाडी चालवत जात असताना अंधेरीला ज्या पद्धतीनं काही मुलं त्या मोटरसायकल ज्या चालवत होते, म्हणजे तुम्ही तर मरणारच, त्याच्याबरोबर तुम्हाला अजून कोणीतरी मरेल. सगळीच तरुण पिढी तशी आहे असातला मुद्दा नाही आहे, पण काही अतिशय नाठाळ फार गलिच्छ वागतात. आणि शिक्षण हे एकमेव गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही ते घेत नाही आहे, सगळी मंडळी जी अशिक्षित आहेत मेनस्ट्रीममध्ये यायला पाहिजे सगळ्यांनी, त्याच्याशिवाय नाही आपल्याकडे काही होणार. जोपर्यंत मुख्य प्रवाहामध्ये सगळे धर्म पंथ जाती येत नाही आहेत, मला कायदा तोच पाहिजे जो तुला आहे, तुला कायदा तोच पाहिजे जो याला आहे. आपल्याकडे सगळे वेगवेगळे कायदे, तुला वेगळा मला वेगळा, काय करायचं. विसंगती खूप झालेली आहे आपल्या ह्याच्यामध्ये. काय नाही नाही खूपच छान झालं. म्हणजे आता काम छान झालं आपण त्याच्यासाठीच करत होतो, ते चांगलंच व्हावं म्हणून. त्यातून जे पाणी तिथे झिरपलेलं आणि त्या आता किती दिवस चालेल, वर्ष चालेल, 1.5 वर्ष चालेल, 2 वर्ष चालेल, विहिरीनं पाणी लागलं, पण तीच उद्दिष्ट आहेत, त्यामुळे ती करत राहायची. सगळ्यात महत्त्वाचं नामच्या याच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणासाठी ही जी मुलं आहेत, कारण ज्या फीज आहेत तुमच्या वर्षाच्या, त्या मुलांना नाही परवडत. एक तर राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च, कॉलेजचा खर्च, याच्यातून अतिशय हुशार असलेली गरीब वर्गातली मुलं, मी खालच्या वर्गातली नाही म्हणत, मी गरीब जे आहेत, सांपत्तिकदृष्ट्या जे कमी आहेत, मग ते सगळ्या समाजातली आणि धर्मातली, त्यांच्या शिक्षणाची आणि आजारपण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. औषधं इतकी महाग आहेत आणि आपण ब्रँडेड सगळी औषधं आपण घेत राहतो. तर त्या ब्रँडेड ह्याची खरी तर ती किंमत त्याची 2 पैसे असते, पण ते विकताना ते 20 रुपयाला विकतात. त्यामुळे ते मूळ जे कुठला घटक आहे त्याच्या आपण कुठली ती जेनरिक त्याचा आता आपण काहीतरी सुरू करायचं आहे. आणि शिक्षणाचं ही 2 महत्त्वाची गोष्टी आपल्याला करता आल्या तर, कारण काय हे पुन्हा आपला किती 2/3 समाज हा तिकडचा आहे, गरिबी याच्यातला, म्हणजे 66%. आणि हे काही मी किंवा आम्ही करून किंवा काय, हे काम सतत अव्याहत करत राहायला पाहिजे. त्यांना सगळ्यांना त्या 33% जो तुमचा आहे, जो ठीक वर्ग आहे, त्याच्यामध्ये त्याचा 43 कसा होईल,
मग 73 कसा होईल? जास्तीत जास्त. आणि आपले काही मंडळी बघतो आपण, नेते इतके आश्लाद्य आहेत, यावेळी निदान खूपसे बरे पण आहेत, पण काही इतके नाठाळ आणि इतके विचित्र, कुठल्या वर्गाचं काय प्रतिनिधित्व करतात, काय बोलतात, गलिच्छपणा आहे. बरं, त्यांची नावं घेऊन बोलता येत नाही. कधी कधी असं वाटतं की कसं काय हे नेते होतात. फक्त कायदे आणि कायदे करून आणि ते बदलून किंवा पुन्हा रद्द करून काही होणार नाही. माणसं म्हणून आपण जर का आपल्याला स्वतःला कुठेतरी अजून सुधारू शकत असू तर, आणि कडक धोरणं पाहिजेत. फार मवाळ 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 असून चालणार नाही. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा नुसतं मवाळ राहून नाही असं नाही. म्हणजे वेळ आली तर मनगट किंवा गचांडी धरण्याची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. सारखं कोणतरी तो करेल म्हणून त्याची वाट बघायची, तसं नाही. तुम्ही कधी सुरू करणार आहात? नुसतंच आपण पाहिल्यानंतर किंवा नुसतं मोर्चे पखाडायच्या नंतर ते घडत असताना तुम्ही काय करता, त्यावेळी तुम्ही भूमिका काय घेता, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या हातात चाकू होता, त्याच्या हातात गन होती, त्याच्या हातात अमुक होतं, पण तो किती होता? रिव्हॉल्व्हरमध्ये किती गोळ्या होत्या? 6. तुम्ही किती होतात? 1000. पण तुम्हाला त्या 6 गोळ्यांनी तुम्हाला थांबून ठेवलं आम्ही. म्हणजे हे बोलत असताना तुम्ही म्हणाल की मग तू काय केलंस नाना, पण माझ्यासमोर असा खरंच असा कुठला जर प्रकार घडत असेल तर मला नाही पुढे जायला भीती वाटणार किंवा आपलं काय होईल असा मी नाही विचार करणार, आणि तो करूही नाही. तर काहीतरी होईल. कारण हे नवीन आता मुलांची ही किंवा तिथे असलेला कोणीही, म्हणजे मी मला वृद्धामध्ये नाही गणत, कारण मला कधीच म्हातारा होणं नाही आवडणार. एक थोडासा लल येतो, तुम्ही एखाद्या गोष्टी घडत असतात तुमच्या बाजूला, थोडंसं नैराश्य असतं, पण तरीसुद्धा पुन्हा तिथून उठायचं. सारखं कोणीतरी करेल, सरकार करेल, शेजारी माझा आहे तो करेल, हा करेल, तो करेल, तो करेल, याची वाट बघत बसतो.